कीर्तनामध्ये आधी प्रस्तावना मी का देतोय त्याचं कारण एवढं आहे, एकदा तुम्ही चिंतनामध्ये गेला आणि दुसरीकडे जर तुमचं लक्ष गेलं, एक क्षण जरी तुमचं लक्ष दुसरीकडे गेले ना, अजिबात तुम्हाला चिंतन काही समजणार नाही. महाराजांनी आज मागणीचा अभंग घेतलाय बघा. महाराजांनी ह्या अभंगामध्ये काय केलंय, मागणी मागितली आणि ते स्वतः करता अजिबात नाही. संत हे स्वतः करता काही मागत नाहीत. तर अभंग तुम्हाला ऐकून घ्या, बारकाईने ऐकून घ्या. सगळ्यांच्या कानपाट अभंग आहे बघा, टाळकऱ्यांच्या तर सगळ्यांच्याच पाठातला. आपण आरती झाली की रोज आपण हा अभंग म्हणतोच. सगळ्यांचा पाठ जरी नसला तर कानपाठ नक्कीच आहे. आणि ज्यांना हा अभंग माहितच नाही तो या महाराष्ट्रातला नाही आहे. महाराज सगळ्यांच्या कानपाट अभंग. महाराज काय म्हणतात, हेची दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा आणि गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. असा काही अभंग आहे. त्याचं विश्लेषण पुढे आपण करणार आहे. तत्प्रमाणे आपण पांडुरंगाला नमन करून आपल्या कीर्तन सेवेकडे वळणार आहोत. समचरण सरोज सांद्रणीला बुदावम जगननीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंजर कंजनेत्रम सदैवलास विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बुबडिया बोला अज्ञान मरण्या पुलिया बाळा चालवी सकळा नामा मने नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उधारा कृपां देवा निवृत्ती उधारा कृपां देवा निवृत्ती उधारा कृपां देवा निवृत्ती उधारा कृपां देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी
अक्काबाई नमो त्रिभुवनी पावनी अत्रत्रय जगणे देवाचे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येश प्रारंभ होते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरी से सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत बोवी सवे वेद झाले श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जेने पंढरी सारिका आपला धामन गाव केला वैकुंठाधिपती सका सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भक्त तळवटी विख्यात हा बोधला श्रीमान कोची चरणी साष्टांग मी घातला यावी यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा यावे यावे माझे देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची यावी घ्यावी माझी सेवा 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 दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा यावे यावे माझे देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आता विको कमी करा आवाज द्या थोडा बेस द्या थोडा ट्रबल द्या ह्या समोरच्या बॉक्सला द्या चांगला हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरोधन करा घेतलेला अभंग बघा अभंग 4 चरणाचा आहे सगळ्यांच्या पाठातलाही मगाची तुम्हाला मी प्रस्तावनामध्ये सांगितलेलं निमित्त तुम्हाला माहित आहे बाळूमाच्या जन्मकाळानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि हा सप्त्याचं वर्ष कितवा आहे दुसरे बघा सप्ताह आपला नवीन आहे काय दुसरं वर्ष म्हणजे सप्ताह आपला नवीन आहे पण नवीन असल्यासारखं वाटतंय का काय बघा अतिशय सुंदर असं देखणं नियोजन या बाळ परिवाराने म्हणा आप्पा महाराजांनी त्यांचे जे चिरंजीव असतील आकाश महाराज असतील सोनू दादा असतील तसे त्यांच्या कुटुंबातील सर्व परिसरात किंवा परिसरातील सर्व भाविक भक्त सगळ्यांनी मिळून हा उत्सव आपण साजरी करत आहोत बघा एवढा सुंदर असं नियोजन दुसरं वर्ष आहे असं वाटत नाही तुम्ही सज्जन श्रोते वर्ग सुद्धा तेवढे ताकदीचे माझ्या समोर आहेत हे सुद्धा मला माहित आहे आता मला सांगा बाळूमामाचा जरी दुसरा सप्ताह असला तर ह्याच्या आधी काय परिसरात सप्ते होते का नव्हते होते तुम्ही कीर्तन ऐकत आलाय हे सुद्धा मला चांगलं माहित आहे इकडं जर बघितलं तर सुंदर असे टाळकरी आहेत बघा सगळे फडकरी लोक आहेत याची सुद्धा मला जाणीव आहे आणि यातून मला कीर्तन करायचं आहे बघा आज असा विषय आहे आज कीर्तनाला मागणीचा अभंग घ्यायला लागतो कीर्तनात आज 6वा दिवस आहे सप्ताह महाराज 2 दिवसाचा असो 3 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो 8 दिवसाचा असो 9 12 कितीही दिवसाचा असो किंवा अगदी चातुर्मास आता पंढरपूरला चालू आहे चातुर्मासची सुद्धा सांगता कशाने होते काल्याने होते ज्या ठिकाणी आपण सुरुवात करतो सुरुवात केल्यानंतर नामपर अभंग घ्यायचा असतो आणि त्या नामपर अभंग घेतल्यानंतर परत भक्ती वैराग्य संतांचं वर्णन हे एक दिवस करायचं असतं आणि काल्याच्या आदल्या दिवशी मागणीचा अभंग घ्यायचा हा लिखित जरी नसला तरी न लिहिलेला पण सगळ्यांनी पिढीजात जपत आलेला नेम ह्याचं काही लिखित कुठं नाही माझ्या तर अभ्यासामध्ये ते लिखित आलेलं नाही किंवा माझ्या वाचनात आले नसेल
पण मला तर असं वाटत नाही कुठे लिहून ठेवलं आहे की मागणी अभंग घेवा, पण मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे आणि तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता गोटे काही. आम्हाला संतांनी शिकवलंय, आम्हाला मार्ग दाखवून दिलाय, त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. बघा मागणी अभंग आहे. महाराज या अभंगातून मागणी करतात, देवाकडे प्रगट करतात. आता मागायचं म्हणलं तरी तेवढ्या ताकदीचं मागणं पाहिजे. बघा एकाला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यानंतर मागायचं काय आपल्याला चांगलं कळलं पाहिजे. रानात महाराज तो काम करत होता, शेतकरी होता, अतिशय थकलेला होता. रानामध्ये काबाड कष्ट करत होता. काबाड कष्ट करत असताना पण त्याला एक सवय होती. बघा प्रत्येकाला कोणाला कशाची सवय असते. बघा एखाद्याला आता कीर्तनात बसले, कोणाला इकडची मांडी तिकडे करून बसायची सवय असते, कोणाला शेजाऱ्याला डोचवायची सवय असते, असते का नाही? आता इथं बघितलं म्हणूनच मी म्हटलं बरं का, असते. खोडी करायची सवय प्रत्येकाला असते. त्या शेतकऱ्याला एक सवय होती, काय करायचं, आपण जरी काम करत असलो तर काम करत असताना देवाचं नामस्मरण करायचं. तो कधी विसरला नाही. बघ त्याला नामस्मरण करायची आवड होती, मग तो सतत भगवंताचं नामचिंतन करायचा. भगवान शंकराचा तो भक्त होता, सतत भजन करायचा. भगवान शंकराचं भजन करायचं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, सतत भजन करायचं. त्याला कटाळ जरी आला, बसला तरी भजन चालू. आणि दुसरी जरी चांगली गोष्ट त्याच्याजवळ असेल, एक त्याच्याजवळ दुर्गुण होता. तो कुठला? त्याला व्यसन होतं. कशाचं होतं? कशाचं होतं? असं काय असतं सगळ्यांना माहित आहे, तुम्ही कोण खात नाही इकडं. हा, तंबाखूचं व्यसन होतं. बसला, आता एवढी भक्ती करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, त्याच्या कधीतरी मनात आला असेल की मला भगवान परमात्मा भेट दे. बघा हो, त्याच्या मनात तसं कधी आलं नाही, पण देवाची आवड होती, पण त्याला व्यसन होतं. भगवान शंकर म्हणाले, अरे एवढं ऊन आहे, माणसं घरामध्ये बसून, चांगल्या मंडपामध्ये बसून, महाराज बोंबलून बोंबलून मेला ना, भजन करा तरी लोक करत नाही, आणि हा शेतामध्ये भजन करतो. देवाला वाटलं खरंच माझा भक्त जवळचा आहे. काय वाटलं? माझा भक्त प्रिय आहे, माझा धावा करतोय, माझी पूजा करतोय, भजन करतोय. त्याला वाटलं आता हाच मौका आहे त्याला भेटायचा. दुपारचे 2 वाजलेले, असं ऊन कडक पडले, आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्मा त्याला भेटायला गेले. शेतकऱ्याजवळ भगवान शंकर उभा राहिले, आणि उभा राहिल्यानंतर त्या शेतकऱ्याने भगवंताकडे बघितलं, आनंद झाला महाराज. पण तो शेतकरी होता. बघा माणसाला मागण्याचं कळलं पाहिजे. साक्षात भगवान परमात्मा उभा आहे, भगवान शंकर उभे आहेत. आता भगवान शंकरांनी त्या शेतकऱ्याला म्हणले, एवढी भक्ती, एवढ्या उन्हातानामध्ये लोक अरे मंडपामध्ये बसून भजन करत नाही, तू एवढी भक्ती करतोय, मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. आता काय पाहिजे ते माग म्हटल्यानंतर साक्षात देव द्यायला आलाय. कोण आलेला आहे? देव. आता त्यानं काय मागितलं पाहिजे? भगवान परमात्मा म्हणले, अरे तुला सोनं पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, काय पाहिजे ते माग, लकी देतो. त्यानं विचार केला, शेतकऱ्यानं इकडं तिकडं बघितलं, भगवान शंकर प्रसन्न झालेत. तरी तो काय म्हणतो माहितीये का, भगवान शंकर तुम्ही जर आलायस तर माझं एक मोठी अडचण झाली. भगवान शंकरांना वाटलं तर ह्याच्या संसारामध्ये, परिवारामध्ये काहीतरी कमी असेल, काहीतरी उन्हा असेल, 100% मला तो मागणार, आपण तथाच तो म्हणणार आणि निघून जाणार. भगवान शंकर तटस्थ उभा आहे. आता त्याला काहीतरी तो मागणार आणि त्याला देव देणार. इतक्यातच तो शेतकरी म्हणाला, अहो भगवान शंकर परमात्मा, माझ्याकडे तंबाखू आहे पण सकाळपासून चुनाच ना. अशी जर मागणी असेल ते सार्थक आहे का? जीवनाकरता पोषक आहे का? मागणी काय करावी आणि देणारा कोण आहे हे पण बघितलं पाहिजे. हो, तुकोबराय मागतात कुणाला? देवाला मागतात. देवाला म्हणजेच भगवान पंढरीशी पांडुरंगाला मागतात. अरे मागतात हेची दान दे गा देवा आणि तुझा विसर न हो, मला काही नको. बघा तसं वास्तविक पाहता जर बघितलं, तुकाराम महाराजांच्या पिढीचा जर पूर्वीपासून जर बघितलं, त्यांचं एकच काम होतं, भगवंताची सेवा करणं. त्यांचं एकच काम होतं, भगवंताची सेवा करणं, नित्य पूजा करणं, अर्चना करणं, पंढरीची वारी करणं. हे काम तुकाराम महाराजांच्या कितीतरी पिढ्यापासून करत आलेले होते. तुकाराम महाराजांच्या भक्तीचं ओझं देवावरती इतकं झालं होतं. महाराज तुकोबारायला दर्शनाला आले, रावळामध्ये तुकाराम महाराज आले, देव काय करायचा? मान खाली घालायचा. सगळे भक्तगण म्हणायचे, देव आतापर्यंत कटेवरती हात होते, समोर तटस्थ असे समोर बघत होते, तुकोबाराय आले की देव खाली का बघता? प्रत्येकाला प्रश्न पडायचा.
पण त्याचं कारण एवढंच होतं, भक्तीचं ओझ देवाच्या डोक्यावरती झालं होतं. तुकाराम महाराजांच्या माग देव सतत लागत होते. अहो तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणले, अरे माझ्यापाशी काय कमी होतं का? तुकाराम महाराजांची सावकारकी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अहो तुकाराम महाराजांची सासरवाडी जितकी मोठी होती. कुठली होती तुकाराम महाराजांची सासरवाडी? पुणेकडची होती. एवढी श्रीमंत घराणा होता त्यांचा. तुकाराम महाराजांनी 6 बैलगाड्या, किती नीट लक्ष देऊन ऐका, 6 बैलगाड्या, जी वह्या असतात वह्या, त्या इंद्रायणीमध्ये कर्जाच्या फेकून दिल्या होत्या. कशाच्या? ऐकाय आलंय? काय म्हणता बुवा? 6 गाड्या, बैलगाड्या, कर्जाच्या वह्या तुकोबारायांनी इंद्रायणीच्या ढोहामध्ये फेकून दिल्या. तसेच अशी कितीतरी कोट्यवधीची कर्जमाफी तुकाराम महाराजांनी त्या काळात केली होती. तुकाराम महाराज काय बारके होते का? तुकाराम महाराज म्हणले, मला काहीच नको. तर मागितलं ते कोणासाठी मागितलं? आपल्या सगळ्यांसाठी मागितलं. संत हे असे असतात, कारण संत हे आपल्या स्वतःसाठी कधीही काही मागत नाहीत. बघा, संत जर स्वतःसाठी मागत बसले असते तर आज आपण इथं जमलो असतो का? जमलो असतो का? मला सांगा. संत हे जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात. बघा, संत हे तुमच्या माझ्यासारख्या जड जीवन करता जन्माला आलेले असतात. उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा. हे अवतार तुम्हारा कर, अवतार तुम्हारा कर, हे अवतार तुम्हारा कर, हे अवतार तुम्हारा कर. उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा. अवतार तुम्हारा कर, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा. अवतार तुम्हारा कर, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा, उताराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, ऐकू द्या, उधराया जन जड जीवा. बघा, संत महात्मे आपल्या जड जीवाच्या उद्धाराकरता जन्माला आलेले असतात. मग तुकाराम महाराजांचं आटापेटीचं भांडण पेटलं. देव म्हणायचे, तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराम म्हणले, आमची परंपरा ती नाही, तुझी सेवा मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत ठेवा, वडिलांची रीत जाणत ठेवा, वडिलांची रीत जाणत ठेवा, वडिलांची रीत जाणत ठेवा. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. काही मागणे हे अमानुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. आमच्या पूर्वजांना आजपर्यंत तुझी सेवा केली आणि आम्हाला मागायचा अधिकार नाही. आम्हाला अधिकार आहे तुझ्या चरणाची सेवा करण्याची. मग तुकाराम महाराजांना मागा मागा म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी मागितलं, हे चिदान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी आणि हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन आणि संपदा, संत संग देई सदा. मला मुक्ती, बघा, न लगे मुक्ती. बघा आता मुक्ती किती आहेत? 4 मुक्ते, 4 मुक्ते. तुकाराम महाराज त्याला सुद्धा ठोसर देतात. अरे त्याच्या पलीकडे तुकाराम महाराज गेले होते. न लगे मुक्ती धन आणि संपदा, धनी नको संपदा नको, न लगे मुक्ती धन संपदा. तर काय? संत संग देई सदा. तुला द्यायचंच ना,
मला संतांची संगत दे, संतांसोबत मला राहण्याची संधी दे. तुकाराम महाराज काय मागतात बघा. बघा, शहाणा माणूस असला की त्याला मागायची अक्कल चांगलीच असते, आणि त्याला अक्कल नसते त्याला मागायचं कळत नाही. पण ते संत होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं संत संग देई सदा. मग तुकाराम महाराजांना म्हटले अजून काय पाहिजे ते मागा. देवाला वाटलं आता तरी काहीतरी स्वतःसाठी मागतील तुकाराम महाराज. तो का म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. बघा, सगळ्यात मोठं दुःख कशाचं आहे? संसारामध्ये तुम्ही आला आहात, संसार दुःख मुळे आहे सगळे रोज सांगतात. पण तत्पूर्वी तुम्हाला जर माहित असेल, जन्म सगळ्यात अवघड आहे. जन्म हा सजासजी भेटत नाही. जन्माकरता किती कष्ट घ्यावे लागतात. पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी, जन्मतेचे मूळ पाहिले शोधून आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा. हा जन्म कशासाठी? भोग भोगण्यासाठी येतो. बघा, हे पाप आणि पुण्य ज्यावेळेस समान होतं ना, त्यावेळेस हा मनुष्य धर्म आपल्याला भेटत असतो. सजासजी हा देह आपल्याला भेटत नाही. तसं मुळात जर बघितलं तर एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा कशाचा? मनुष्याचा. बघा, एकदा कुत्र झालं की कोटी वेळा जन्मायचं मरायचं, कोटी वेळा जन्मायचं मरायचं. असं किती वेळा? एक एक कोटी, एक एक योनी, एका एका जन्मामध्ये कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य दे. एवढा सोपा हा शरीर नाही. आता शरीर देवाने दिलंय म्हणल्यावर ते देवाच्या मार्गाला लावलं पाहिजे का नाही? माणसाचं हितच चुकतं. देवाने देह दिला भजना करता, देवे दिला देह कशा करता? भजना गोमटा. माणसाने काय केलं? भोजना गोमटा. मग महाराज आम्ही काय जेवण करायचं का नाही? अहो, जेवण करायचं. मग तुम्ही श्रवण जेवण करायचं, पण काय खाल्लं पाहिजे? ए लावणी मृदुंग श्रुती ताल घोष, 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 ए लावणी मृदुंग श्रुती ताल घोष, लावणी तुम्हाला जर खायचंच आहे ना, तर लावणी मृदुंग श्रुती टाळ आणि घोष आणि शेवू ब्रह्मरस. शेवू म्हणजे काय? जेवू. शेवू ब्रह्मरस आवडीने. माणसाने जन्माला आल्यानंतर कीर्तन ऐकलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मावशा म्हणत्याल, इकडे पुरुष वर्ग म्हणत्याल रोज येतोय ते देवाचं भजनच करायला सांगतोय. दुसरं काय सांगतोय का? पैसा कसा कमवावा सांगतो का कोणी? अजिबात नाही. जो तो येतोय भजनच करा सांगतोय. अरे भजनच केलं पाहिजे. देवाने देह दिलाय ना, भजना करता दिलाय. अहो, संतांनी सांगितलंय आपल्याला, देह दिला देवे आणि भजना गोमटा. मग भजन केलं का नाही पाहिजे? केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? मावशानं केलं पाहिजे ना. आणि तुम्ही बोलत जावा जरा, मला कळत दे तुम्ही माझं कीर्तन समजतंय का नाही ते. तुम्ही मी काय जरी बोललो तरी मला कसं कळणार तुम्हाला समजतंय का नाही? जरी कळलं तरी मान हलवा, नाही कळलं तरी नाही म्हणा. हा, नाहीतर होच म्हणता. बघा, प्रतिसाद तुम्ही द्यायचा. तुम्ही बोलला, मी बोललो की तुम्ही उत्तर द्यायचं. नाही तुम्हाला कीर्तन करायला नाही लावत मी, फक्त हो किंवा नाही एवढंच विचारणार आहे. बरोबर का नाही? हो म्हणा, हो. बरोबर का नाही? हा, बरोबर. बघा, भजना करता देह दिलाय म्हणून तुकाराम महाराजांनी देव सोडून किंवा देवाच्या भक्ती सोडून कधी आपल्यासाठी काही मागितलं नाही. आज मागणी पर अभंग आहे आणि मागणी पर अभंग आपण निरूपण करता घेतलेला आहे. त्या
महाराजांनी काय मागता तू? आता तुम्ही म्हणाल महाराज मागणी मागताना बघा मागणीचे प्रकार आहेत. जो देतो त्याचा हात काय असतो? वरती असतो, आणि जो घेतो त्याचा हात खाली असतो. मग आता तुकाराम महाराज देवाला मागतात का काय करतात? हेच दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा ही मागणी काय करतात? संत काय करतात? म्हणजे तुकाराम महाराज देवाला काय करतात? मागतात. म्हणजे तुकाराम महाराजांचा हात कुठे आहे? खाली. जो देतो त्याचा हात वर असतो, आणि ज्याचा हात वर असतो तो कोण असतो? श्रेष्ठ असतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का महाराज तुकाराम महाराज श्रेष्ठ नव्हते? तर तसं नाहीये. बघा श्रेष्ठत्व कशानं ठरतं हे तुम्हाला सांगून जातो. आपण जर व्यवहारिक जीवन जगत असताना सर्वजण आपण काय करतो? फक्त संसाराचा विचार करतो. पण संत तसे करतात का? नाहीये. मला सांगा विनयकरी बाबा तुमचं नाव काय? विठ्ठल. तुमच्या वडिलांचं नाव काय? लक्ष्मण. आजोबाचं? पंजोबाचं? खापर पंजोबाचं? बघा आपल्या घरातील नाती आपल्याला 4 ते 5 पिढीच्या वर माहीत नाही. पण बघा आज तुकाराम महाराजांना जाऊन, ज्ञानेश्वर माऊलीला जाऊन, बाळूमामांना जाऊन किती वर्ष झाले का नाही? पण त्यांचं नाव आपण किती प्रेमाने आणि आदराने घेतो का नाही? घेतो का नाही? ह्याच्यामध्ये हा फरक आहे. बघा देणारा जरी श्रेष्ठ असला, घेणारा जरी दुर्बळ असला तरी हित तसं अजिबात नाही. आपल्यासारख्यानं मागावं ते वेगळं आणि संतांनी मागावं ते वेगळं. कसं? बघा जर 5-25 वर्षी कोण येतं आपल्या दारामध्ये? कोण येतं दारामध्ये मागायला? कोण येतं? आम्हाला द्या हो, निवडून द्या. 5 वर्षात येतात का नाही? ती श्रेष्ठ असतात. किती श्रेष्ठ असतात? मोठ्या मोठ्या गाडीत फिरणारे असतात. आमदार खासदार काय वोटिंग मागायलाच येतात ना. मग ते श्रेष्ठ नाहीत का? अहो महाराज तो आमदार आहे, मग त्याला तुम्ही भिकारी कसं म्हणणार? अरे जो हात पसरून मागतो तो भिकारीच आहे. कोण आहे? भिकारी. एकदा काय हात जोडून गेला, तुम्ही काय केलं? काय केलं त्याच्याकडून? भगवंताचं नामस्मरण घेतलं? अजिबात नाही. पैसा घेतला. किती? 1000, 1200, 2000, 3000ला आपण स्वतः विकतो त्यांना. 5 वर्षानंतर तो व्यक्ती परत आपल्याकडे येतो का? अजिबात नाही. मग ह्याला दान म्हणायचं का? ह्याला श्रेष्ठत्व म्हणायचं का? तर अजिबात नाही. बघा संतांनी दान मागितलं. काय मागितले? देवाला काय मागितलं? अहो आपल्या करता मागितलं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. बघा कसली प्रतिज्ञा आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी या सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासा करता आयुष्य कुणी मागितलं? संतांनी मागितलं. ज्ञानोबरायांनी तेच केलं. काय केलं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मजदावे पसाये दाने. माऊलींनी पसायदान मागितलं. कशा करता? जगाच्या कल्याणाकरता. माऊलीला म्हणता येत नव्हतं का? स्वतःसाठी काय मागता येत नव्हतं का? एवढा दुःख बांधवडी संसार आहे, संसारात सुख नाही हे जरी सत्य असलं तरी सुद्धा माऊलीने प्रतिज्ञा केली. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, 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 हा जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा.
मुलीने काय केलं, अवघाचे संसार आणि सुखाचा करेना आनंदे वरीन तिने लोक जाई नगे माये तया पंढरपुरा आणि भेटे न माहेरा आपुलिया. आता आपण कुठं आलो आहोत? पंढरपुरात. का आलो आहोत? थोडं विषयाचं विषयांतर होणार आहे पण गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल का तर आज काय आहे? काय आहे? मग एकादश असल्यावर पंढरपूरला जायचं का नाही? हा, म्हणून आपण कुठं आलो? पंढरपुरात आलो. आता बघा एकादशीचा अर्थ काय होतो बघा. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार हे षडगुण आणि आपल्या असल्यामध्ये विकार असतात. षडरूपू. नीट नीट व्यवस्थित, अजिबात डिस्टर्ब होऊ देऊ नका. तुम्हाला मी कालच सांगितले. हा बघा, तसे 5 कर्मेंद्रिय. किती? 5 कर्मेंद्रिय आणि आपले अवगुण षड रिपू, काम, क्रोध, मद, मत्सर आणि 11वं मन. काय करायचंय? हे एकादशीत बांधायचे. काय करायचे? एकादशीत. दशी म्हणजे काय? रशी. काय करायचे? हे 5 ज्ञानेंद्रिय आणि आपले 5 अवगुण काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार हे जे षड विकार आहेत आणि 11वं मन, हे काय करायचे? एकादशीत बांधायचंय. त्याला म्हणायचं एकादशी. मग उपास धरला, फराळीचं खाल्लं, सफरचंद खाल्लं, मीठ लावून लावून, केळी खाल्ले म्हणजे एकादश झाली का? झाली का? अजिबात नाही. बघा आता एकादशी अशी होते बघा, आदल्या दिवशीच हा पप्प्याच्या मायला पप्प्याचा बाप सांगून ठेवतो, ऐकलं का? उद्या एकादश आहे, मस्त आज जेवण कर. म्हणजे संध्याकाळी पंचपक्वान्नाचं ताट असतं. का तर उद्या आहे एकादश आहे. उद्या एकादश आहे. दही लावून ठेव, दूध गरम करून ठेव, केळी, सफरचंद कशामध्ये ठेव? फ्रीज मध्ये ठेव. आणि काय नको, फराळीचंच बनव, थोडंच बनव पण भगर बनव चांगली. त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी बनव. आणि दुपारचं उन्हाचं काय पाहिजे प्यायला? ताक पाहिजे. ताक असतं का नाही? बघा एवढं खाऊन सुद्धा लोक एकादश करत नाही. अहो दिवसभर चला पण एकादश हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. दिवसभर चला पण एकादश करा. एकादश करा. कारण हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची किंवा व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनिसी मुखीना. व्रत करा एकादशी हो, व्रत करा एकादशी हो, व्रत करा एकादशी हो, व्रत करा एकादशी. कधी मिळवा तुळसा, कधी मिळवा तुळसा, कधी मिळवा तुळसा, कधी मिळवा तुळसा, कधी मिळवा तुळसी, कधी मिळवा तुळसी, कधी मिळवा तुळसी, कधी मिळवा तुळसी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. तुमचे रविंद्र, तुमचे रविंद्र, तुमचे रविंद्र, तुमचे रविंद्र, तुमचे रविंद्र, तुमचे रविंद्र, तुमचे व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळसी. कंठी मिरवा तुळसी आणि व्रत करा एकादशी. तुमचे एरवित धन, तुमचं जे धन आहे ते कडला जाणार आहे का? जाणार आहे? जाणार आहे का नाही? अहो नाही जाणार तर मग मोठ्याने सांगा ना. काय तुमचं घेऊन जायला आलो का?
धन सोबत जाणार नाही तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. बघा संतांना तर धन आवडतच नव्हतं. आपला विषय येतो होता एकादश. पप्पेच्या आईला तो सांगतो काय कर, दुपारी ताक प्यायला पाहिजे, संध्याकाळी परत कणकण खातो, सकाळी उठल्या उठल्या बटरवाला की पप्पेच्या बाईला म्हणतो अगं बटर घे, कालचे उपास आहे माझा. एवढं दिवसभर खाऊन सकाळी परत बटर पाहिजे खायला. बघा अशी एकादश करायची नसती. खावा पण करा, नाहीतर महाराज म्हटलंय म्हणून करायचं नाही. अहो एकादशीला खावा, फराळीचं खावा भरपूर, पण एकादश करा. कारण एकादशी दिवशी जो अन्न ग्रहण करतो ना, माझा अधिकार नाही तर ते तुम्हाला सांगितलं असतं. एकादशी दिवशी जे अन्न सेवन करतो ना ते विष्ठे समान आहे. कशा समान? विष्ठे. आणि ती कुणाची विष्ठा ते कीर्तन सुटल्यावर सांगते तुम्हाला, मोठे कलाकार. मी माझा अधिकार तेवढा नाही. बघा एकादश केली पाहिजे. आज एकादशी आहे, मग एकादशीचं तुम्हाला मी सांगितलं 5 कर्मेंद्रे आणि आपले जे काय अवगुण आहेत आणि 11वं मन, याला एकादशीत बांधायचं म्हणजे एकादश. बघा आपण व्यवहार जीवन जगत असताना प्रत्येकाला माझी विनंती आहे. बघा आपण जर रस्त्याने चालत असलो आणि रस्त्याने चालत असताना आपल्याला ठेस लागली, काय लागली? ठेस लागली. जेवढ्या वेदना आपल्याला होतात लक्षात ठेवायचं, तेवढ्याच वेदना दुसऱ्याला ठेस लागली ना तेवढ्याच होतात. ह्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला पाहिजे. काय पाहिजे? जाणीव पाहिजे. मग माणसाने कसं वागावं, काय करावं हे आपल्या आपण ठरवायचं. अरे आपल्याला कोणी बोललं, आपल्याला जितका राग येतो, आपण कुणाला तरी बोललो तितकाच त्याला पण राग येणार हे आपल्याला माहित पाहिजे. आणि त्या प्रमाणे आपलं हे आचरण पाहिजे. तर आणि तरच देव आपल्या हृदयामध्ये वास करत असतो. काय करत असतो? वास. देव काय काय कुठला बाजारचा भाजीपाला नाही की उठ की सुट कुणाच्या इथं घरी यायचं, मंदिर करायचं, एवढं सोपं नाहीये. बघा आज आपल्या या शिंगुर्णी गावामध्ये किती छोटस गाव आहे. आदमापूरचे मामा या ठिकाणी आले. काहीतरी भाव त्या भक्ताच्या हृदयामध्ये असल्याशिवाय देव तिथं नांदत नाही. अरे देव यायचं म्हटलं ना सोपं नाहीये. बघा अरे आपल्या घरी महिला मंडळ जावाई यायचं म्हटल्यावर आपली पळापळी किती असती. हो जावाई म्हणलं किती हसायला गेलेत बघा. अहो नाकाचा मोती ठेवी घाल आणि ठेवी जावायचा हा पाठ आहे बघा. असलं पाठ असत. जावायचा मान सासू ठेवत असते. बघा मग आपला जर जावाय आपल्या घरी येतो एवढा आनंद आपल्याला होतोय. तर बघा या ठिकाणी साक्षात शंकराचा अवतार आपल्या शिंगुर्णीमध्ये अवतरलाय. मग किती तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे.
बघा स्पेशल माणूस बाळूमामाच्या गीतांकरताच बोललेलं आहे मला. हा पहिल्या दिवशी सुंदर अशी महाराजांनी कीर्तन सेवा केली. महाराजांसारखी गाणी अख्ख्या माळशिरस तालुक्यात कोण म्हणत नाही. हा जोरदार टाळ्या वाजवा. वैभव महाराजांचं जर तुम्ही कीर्तन युट्यूबला जर ऐकली मामाची चरित्रावरती किंवा मामाची जर गाणी ऐकली एवढं प्रसन्न होतं. मी आज म्हटलं आकाश महाराज म्हणजे तुमचं कीर्तन आहे मग तुम्ही गायला कोणाला बोलवताय. म्हटलं असू दे कीर्तनकारच बोलवतो. अहो म्हणले तुम्ही कीर्तनकार आहे दुसरा कीर्तनकार कशाला. असू दे म्हटलं आता कीर्तनकाराच्या साथीला कीर्तनकार आता हल्ली सगळीच यायला लागली कारण आता धंदे बंद पडायला लागले. कशाचे धंदे बंद पडायला लागले महाराज. स्पर्धा एवढ्या वाढल्या. स्पर्धा एवढ्या वाढल्यात. कीर्तन मध्ये पकवाजवाला पण कीर्तन करायला लागला. गायक पण कीर्तन करायला लागला. श्रोते वर्ग सुद्धा कीर्तन करायला लागले. सगळेच कीर्तन करायला लागले. पण कीर्तनाची मर्यादा असतात महाराज. कीर्तनामध्ये कीर्तन पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. आता आम्ही जोग महाराज संस्थेमध्ये शिकायला होतो. आज तर मला सकाळ एवढं टेन्शन होतं. आकाश महाराज म्हणायचे अहो महाराज तुम्ही शांत शांत दिसताय. महाराजांना म्हटलं अरे महाराज म्हटलं काय टेन्शन मध्ये कशाच आहे तुम्ही. म्हटलं आज आहे मामांचा जन्मकाळाचा सप्ताह. काय आहे जन्मकाळाचा सप्ताह. त्यात आज एकादशी आणि त्यात मागणी. चिंतन करू तर करू काय. वेळ असतो फक्त 2 तास. त्याच्यामध्ये आपलं गायन पंचपदी ह्या गोष्टीमध्ये काय वेळ निघून जात असतो. कीर्तनाचं बर्डनच होतं मला. पण असो काही चिंता नाही. ज्याचा पाठीराखा बाळूमामा त्याला चिंता करायची काय गरज आहे. मला चांगलं बघा ज्याच्या पाठीमागं बाळूमामाचा हात आहे त्याला कोणती गोष्ट अशक्य आहे का. नाही. महाराजांना म्हटलं मला आता हे तिन्ही वाटेतून जायचंय आणि तिन्ही वाटेतून गेलं तर शेवटी एकाच जागेला यायचंय. एवढं कठीण आजचं कीर्तन माझ्या डोक्यावरती होतं. त्यामुळे महाराजांना म्हटलं त्यामुळे मी थोडा शांत आहे. महाराज म्हणले काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे सांगायचे ते सांगा. मामा गोड करून घेतील. हो त्या शब्दावरती आज निवांत राहिलो. म्हटलं चला जे होईल ना ते होईल. मग मागणीचं सांगायचं एकादशीचं सांगायचं की मामाचं सांगायचं मोठं टेन्शन होतं आज मला. पण काही हरकत नाही. एवढे दिग्गज आपल्या सोबत सगळे कलाकार आहेत. कीर्तनकार 2-2, 3-3 कीर्तनकार माझ्या आज साथीला आहे. बघा कीर्तनकार 1, 2, 3 सगळे कीर्तनकारच आहेत यातले. हर्षद महाराज सुद्धा कीर्तन करतात. हे पण महाराज कीर्तन करतात वाटतं. करतात ना. नाही हो म्हणा की थोड्या वेळापूर्वी. एवढे कीर्तनकार एका कीर्तनकाराच्या साथीला आहेत बघा. पण माझं मी परम भाग्य समजतो. बघा तुम्हाला मागायचंच असेल तर देवाला मागा. बघा मेन विषयाकडे या. आता आपण एकादशीचं चिंतन सुद्धा थोडं बघितलेलं आहे. मामाचा गजर सुद्धा थोडा केलेला आहे. तर मेन मुद्द्याकडे या. मागणं आपल्याला कळलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर काय मागावं. बघा माणसाने कुठं बसावं, काय खावं, काय प्यावं सगळं समजलं आणि पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय कुणाला कधी कुठं आणि कसं मागावं. काय करावं कधी कुठं कसं आणि कुणाकडे मागावं. बघा नाहीतर बघा दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा रोग्यापाशी रोगी गेला कैसे आरोग्य त्याला. सापापाशी साप गेला आणि काय कर तोंड चाटून माघारी आला. बघा ज्या माणसाकडे आधीच रोग आहे आणि त्याच्याकडे जायचं आणि त्याला म्हणायचं बरं होण्याकरता काय करावं लागेल. आपला आजार बरा होईल का नाही. बघा सापाच्या घरी साप गेला. सापाच्या घरी सापाला साप चावल्यावर साप काय मरत असतो का. तोंड चाटून नुसताच माघारी येणार. तसं जन्माला आल्यानंतर आपण कुणाच्या संगतीला गेलं पाहिजे, कुणाची संगत केली पाहिजे, आपण केलं काय पाहिजे ह्याचं चिंतन आपल्याला उर्वरित भागामध्ये करायचंय. आता इथनं पुढे सगळ्यांनी लक्ष कीर्तनामध्ये द्यायचंय. मगाच्या झालं काय बाहेर होतं असं का नाही. पण इथून पुढे तुम्ही चिंतन जर ऐकलं तर हा अभंग आपल्याला काय सांगतो आणि हा अभंग आपल्या जीवनामध्ये किती उपयुक्त आहे हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी एकदम ताट बसा बरं आणि भजन करा एकदा.
विठाला बघा, मागत असताना देवाला काय मागायचं? संसारिक गोष्टी देवाकडे कधी मागायच्या नाहीत. बघा, संसारातली कोणतीच गोष्ट आपल्याला शेवटपर्यंत साथ देत नाही. पण परमार्थ एक असा आहे, हे शेवटपर्यंत आपण मेलो तरी आपल्याला साथ परमार्थ म्हणजे परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे चरण हे परमार्थाचं धन असं आहे महाराज. ते कल्पांतरी सरेना. बघा, हे परमार्थाचं जे धन आहे, तुम्ही जरी गेलात, ही जग सोडून गेलात, तरी तुमची कीर्ती महाग राहत असते. बघा, आज 700 वर्ष झालं ज्ञानोबरायांनी जे हरिपाठ लिहून ठेवला. बघा, रोजच आपण रूप पाहता अभंग म्हणतो का नाही? पण त्याचा आळस येतो का? अहो, झिंगाट येऊ द्या, शांताबाई येऊ द्या, नाहीतर कुठली बी बाई येऊ द्या, 4 दिवस वाजतं डीजेला. किती? 4 दिवस. आणि ते गाणं नाही होऊन जात. पण बघा, महाराजांचे अभंग आहेत, आपण रोज जरी म्हणलं तर त्याच्यामध्ये नाविन्य तयार होतं. कारण ती वाणी कोणाचे? संतांचे. त्यामुळं संसारातल्या गोष्टी कधीही माणसाने देवाकडे मागायच्या नाही. बघा, प्रत्येक जणांनी येतो आणि देवाजवळ आल्यानंतर काय करतो? 10 रुपयाचा नारळ घेऊन येतो, 2 रुपयाची अगरबत्ती घेऊन येतो, 2 रुपयाची खडी साखर घेऊन येतो. अख्खी पूजा 15 रुपयाची आणतो. किती? 15 रुपयाची. आणि ती 15 रुपयाची पूजा घेऊन येतो, देवाला नारळ फोडतो. चांगला निघला तर घरी घेऊन जातो, नासका निघला काय पावला. अशी भक्ती असेल तर देवाला काय सांगा मला. आणि एवढ्या 15 रुपयाच्या वस्तूमध्ये देवाला काय म्हणतो? माझ्या पप्याचं लगीन होऊ दे. 15 रुपयाचं लगीन होतं का? एवढं सोपं राहिलं का लग्नाचं? आता लग्नाचा विशेष डोक्यात घ्यायचा. एवढी दयनीय अवस्था झाली महाराज. लोकसंख्या जर बघितली, मुलींची संख्या सगळीकडे वाढत आहे आणि सगळ्यात चांगल्या क्षेत्रामध्ये मुली आज कामाला आहेत. अशी कुठलीच बाजू राहिली नाही की तिथं महिला पोहोचलेली नाही. अहो, पायलट सुद्धा आहेत मुली. पायलट आहेत का नाही? हो, तुम्ही म्हणाल महाराज स्वतः पुरुष आहे, इकडची बाजू घेतो का काय? तुमची सुद्धा बाजू घेणार आहे. पण लक्ष द्या, ऐका, महिला सगळीकडे पोहोचलेल्या आहेत. आपला पुरुष वर्ग काही कमी आहे का? आहे का नाही? अहो, कमीच आहे. का कमी आहे सांगतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, मुलांना आजकाल संस्कार राहिलेले नाहीत. मग मुलींना तर राहिलेत का? त्यांना सुद्धा राहिलेले नाहीत. पण मुलांना संस्कार अतिशय गरजेचे आहेत. महाराज बघा, तुकाराम महाराजांनी मुलांना काय विशिष्ट केले बघा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा हा कीर्तनामध्ये शोभून दिसतो, इतरत्र शोभून दिसत नाही. जर तरणा भाग्यवंत कीर्तनात जर शोभत असेल ना, तर तो अधोगतीला पतनाला कधी जाणार नाही. म्हणून या संसार रूपी देवाकडे कधी काही मागायचं नाही. आणि परमार्थाबद्दल देवाला मागितल्याशिवाय राहायचं नाही. हे तुकाराम महाराजांना चांगलं माहित होतं. तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं, अहो काहीतरी मागावं. मग तुकाराम महाराजांनी मागायला पाहिजे होतं, एवढी माझी 65 लाखाची जागिरी मी देवा जाळून टाकली, माझी मला परत कर. देवाने दिली नसती का? हो, कधी सुद्धा दिली असती, लगेच दिली असती. देव फक्त बघतच होता. मला तुकोबारायांनी काहीतरी मागावं आणि भगवंतानी द्यावं. देव तयार होता. पण तुकाराम महाराजांनी कधी संसारिक गोष्टी आपल्या देवाकडे मागितल्या नाहीत. आणि आपण सुद्धा देवाकडे मागायच्या नाहीत. अहो, काहीतरी मागा, काहीतरी मागा, देव म्हणायला लागले. मग शेवटी तुकाराम महाराजांनी तोंड उघडलं आणि अभंगाचं हेची दान दे गा देवा,
काहीतरी मागा. मग मागितल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले, अरे हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच नको, मला पाहिजे तर तूच पाहिजे आणि तुझ्या चरणाची सेवा, बस हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. आणि गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मला त्याच्यातच प्रेम आहे, त्याच्यातच सुख आहे. पण आपल्यासारख्याने देवाला जर मागायला सांगितलं असतं ना, देवानी बघा देवाच्या दरबारामध्ये कुत्रा गेला, गाढव, आणि कोण गेलो वैभव महाराज? माणूस. गाढव, कुत्रा आणि माणूस. आणि गेल्यानंतर पहिल्यांदा देवाने सांगितलं तिघांना, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. पहिल्यांदा सांगितलं कुत्र्याला, सांगितलं अरे तुला काय पाहिजे ते माग, तुला आयुष्य देतो. देव म्हणले तुला आयुष्य देतो, किती आयुष्य पाहिजे ते माग. आता आयुष्य माणसाला किती असतं? 100. कलियुग आहे. कुत्र्याला सांगितलं तुला 100 वर्ष आयुष्य. कुत्रा म्हणला 100 वर्ष आयुष्य घ्यायचं आणि भो 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 नुसतं भुकायचं, काय फायदा आहे? देवा मला एवढं आयुष्य नको. अरे मला कोणी भाकरी टाकल, कोणी काठीनं मारेल, मला हा त्रास सहन करायचा नाही. मला कमीच आयुष्य पाहिजे, मला फक्त दे. किती किती? 40 वर्ष आयुष्य. बर 40 वर्ष आयुष्य दिले म्हणलं, देव म्हणला तात असतो. आता उरलेलं आयुष्य माणूस म्हणला मला द्या, मला द्या, मला द्या. काय म्हणला? मला द्या. माणसाची जात इतकी हलकट, किती दिले तरी कमीच. कुत्र्याचं आयुष्य काय केलं माणसाने? आपल्याकडे घेतलं. काय केलं? आपल्याकडे घेतलं. मग माणसाचं आधीच होतं 40, हे 20, किती झाले? 60 झाले. आणि तिकडं कुत्र्याचे 20 वर्ष कमी झाले बघा. मग कुत्रा जगतो कधी? फक्त 20 वर्ष जगतो. त्याला 20 वर्षाचं आयुष्य देवाने दिलेलं. त्याच्यानंतर कोण गेलं? गाढव गेलं. गाढवाला सांगितलं, गाढवा तुला आयुष्य. गाढव म्हणलं मला सुद्धा आयुष्य लय नको, मला पण 20 वर्ष द्या. अहो काय करायचं? आयुष्यभर वजन लोकांचं घ्यायचं पाठीवरती आणि वाह्याचं, सोपं आहे का काम? मला सुद्धा आयुष्य जास्त नको. आता गाढव नको म्हणल्यावर माणूस म्हणला मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या. बघा माणसाची जात हावरी. माणसानं ते 20 वर्ष काय केलं? आपल्याकडे घेतले. किती झालं आता? कुत्र्याचे 20 आणि गाढवाचे 20, 40, आणि त्याचे मूळचे 40, 80 झाले. आणि शेवट बघा 80 वर्ष एवढं आयुष्य त्यानं काय केलं? कुत्र्याचं गाढवाचं वाटून घेतलं माणसाने बघा. आणि माकड पण तिथं होतं. माकडानं सांगितलं मला सुद्धा आयुष्य तितकं नको, 100, 200, 150 काहीच मला नको, 80 नको, काय नको, मला सुद्धा 20 वर्ष आयुष्य द्या. अहो काय करायचं? झाडाचा पाला खायचंय, आण तरी भेटतंय का माकडाला? बघा मी काय म्हणतोय, माकडं काय आण खातात काय? झाडाचा पाला खातात. म्हणलं मी झाडाचा पाला खाऊन जगण्यापेक्षा मला आयुष्य जास्त काही 20 वर्ष पाहिजे. देव म्हणला तथा असतो. पण माणसाची जात अहो बोला तुम्ही, बोलणार आहे का नाही? माणसाची जात हलकट, मला द्या, मला द्या, मला द्या. ते माकडाची सुद्धा काय केली हो? आयुष्य माणसाने घेतली. बरोबर माणसाचं 100 वर्ष आयुष्य झालं. तुम्ही जर आता बारकाईनं बघितलं तर माणूस काय दिवस माकडागत चाळ करतो, काय दिवस कुत्र्यागत भुगभुग करतो, आणि काय दिवस गाढवागत काम करतो. बघा माणसाला किती दिले तरी कमीच आहे. पण बघा तुकाराम महाराजांना मागणी करायला सांगितली. तुकाराम महाराजांनी काय मागितलं? अरे हेची दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. भगवंताचं नामस्मरण, चिंतन आणि देवाशिवाय संतांनी कधी काहीही मागितलं नाही. बघा संत जन्माला आल्यानंतर संतांना स्वतः येता येतं आणि स्वतः जाता येतं. देवाला हे आणावं लागतं. देव काय सहजासहजी येत नाही. आणि तुम्हा मला हे जन्माला भोग भोगण्याकरता आपलं काही जे मागच्या जन्मीचं प्रारब्ध असेल, संचित असेल, क्रियाकर्म असेल, हे भोगण्याकरता माणसाला जन्माला यावं लागतं. संतांना येता येतं आणि जाता येतं, पण देवाला आणावं लागतं. बघा मग देवाकडे मागायचं असलं की संसाराच्या गोष्टी मागायच्या नाहीत. फळकतो तो संसार. बघा संसार कसा आहे? फळकट. म्हणजे आपण जर शेंगदाणा घेतला, म्हणजे भुईमुगाची शेंग घेतली आणि त्या शेंगामधला
काय केलं, बी काढून घेतला. ते टलपर काय कामाचं आहे का हो? तसं संसार करत असताना जर परमार्थाची जोड नसेल ना तर हा संसार आपला सुखकर कधीच होणार नाही. म्हणून देवाकडे मागताना देवच मागायचा आणि देवाची भक्ती, देवाची चरणाची सेवाच मागायची. जर तुम्ही संसाराचं मागत बसला तर ते कडला जात नाही. बघा, भारताचा आर्यवत सम्राट राजा अशोक सम्राट आयुष्यभर त्याने एवढी संपत्ती कमवली, अख्ख्या या जगावरती त्यानं राज्य कमवलं. बघा, एवढं स्वराज्य कमवलं, एवढा मोठा राजा झाला आणि झाल्यानंतर त्यानं जाताना काय केलं, सेवकांना सांगितलं, ज्या दिवशी मी मरेन ना त्या दिवशी माझे दोन्ही हात त्या पेटीमधून बाहेर काढा किंवा त्या तिरडीमधून बाहेर काढून ठेवा. त्याचं कारण एवढं होतं, महाराज, मी आयुष्यभर एवढी संपत्ती कमवली, आयुष्यभर एवढं राज्य कमवले, एवढा पैसा कमवला, एवढं धन कमवलं, पण जाताना माझे हात रिकामे होते. हा संदेश त्या आर्य सम्राटाला द्यायचा होता, म्हणून हात माझे उघडे करा म्हणून सांगितलं होतं. बघा, त्यामुळे संसाराच्या गोष्टी देवाकडे मागायच्या नाहीत. मागायचा तर देवालाच मागा, कारण देवासारखा सुखकर कोणी नाही. बघा, असो ऐसा कोटे आठवची नाही आणि माझ्या पांडुरंगा वाचून या. किंवा देवाजवळ गेल्यानंतर काय भेटतं, सुख भेटतं. आणि आपली जी तळमळ चालू आहे ती कशा करता चालू आहे मला सांगा. तुम्ही दिवसभर रानामध्ये कष्ट करता का नाही? महिला मंडळ, पुरुष वर्ग करता. आपण सगळे शेतकरी वर्ग आहे. कष्ट केल्यानंतर शेतामध्ये जे काय तुम्ही पिकवता ते मार्केटला घेऊन जाता, त्यातून 4 पैसे कमवता. कशासाठी? कशासाठी? सुखासाठी. पण मला सांगा, पैसा सुखासाठी आहे का दुःखासाठी? बघा, ज्या ठिकाणी जास्त पैसा असतो ना तिथं सुख राहत नाही. पैसा कमवला पाहिजे, पण संतांनी सांगितले, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, 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 उदास विचार रे सकारी, उदास विचार रे सकारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. बघा, जोडोनिया धन आणि उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. बघा, धन जर कमवायचं असलं तर जोडण्या धन उत्तम व्यवहारे. कोणाच्या मुंड्या बिरबळून धन जमा करायचं नाही. चांगलं संसारामध्ये जगलं पाहिजे. बघा, म्हणूनच तुकाराम महाराजांनी सांगितलं, धन असू द्या बाबा, राहू द्या, परत सांग. बघा, म्हणून तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, न लगे मोती रण संपराय, 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 न लगे मोती रण संपराय.
नलगे मुक्ती धन संपदा महाराजांनी घेतलेल्या अभंगाच्या चरणामध्ये सांगितलं नलगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. अहो संतांनी देवालाच धन म्हणलं होतं. आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुडी आधन. देवालाच धन टाळ चिपळ्या पकवास म्हणजे हे जे आहे त्यालाच धन मागत होते. म्हणून जर तुम्हाला धन पाहिजे असले तर त्याआधी तुम्हाला देव कळला पाहिजे आणि देवाजवळ गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव कधीच भासणार नाही. मग तो देव काय करतो देवाचं कामच आहे देणं. बघा जर तुम्ही अपेक्षा केली तर अपेक्षा कधी पूर्ण होणार आहे का? नाही. पण तुम्ही देवाची सेवा प्रामाणिकपणे केली तर देव तुम्हाला न सांगता तुमच्या पदरामध्ये सर्व काही देतो. आता तुम्ही या दरबारामध्ये ज्या दरबारामध्ये आलेला आहे प्रत्येकाला कोणाला काहीतरी अनुभव असल्याशिवाय तुम्ही इथं आलेला नाही. अहो कुणाचं काय काय संकट होतं आणि काय काय संकट मामाने दूर केलेत ते आपल्या आपल्या प्रत्येकाच्या मनाला इथं माहित आहे. हे मी काय हे गादीवर सांगणं उचित ठरवत नाही पण प्रत्येकाला माहित आहे. जर देवाची सेवा मनापासून केले तर देव आपल्याला न सांगता न मागता देतो का नाही? देतो का नाही? मामाने तुम्हाला दिले का नाही? दिलेलं आहे. बघा त्यामुळं धन हे देवाकडे कधी मागायचं नसतं. संसारातल्या गोष्टी कधी देवाकडे मागायच्या नसतात. तर मागायचं काय? देवाकडे जर मागायचं झालं तर देवालाच मागायचं असतं. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने देवाचं काय करायचंय? नामस्मरण करायचंय. विठोबा रखुमाई